किचनमध्ये ही जी मॅट टाकलेली आहे हिच्याशी खेळल्यानंतर आपला शेरा जो आहे तो इथेच झोपी गेला, तुम्ही बघू शकता. आणि अक्का इथे बसल्या बसल्या आमच्या गप्पाही चालू आहे एकीकडे, ती मला लसूण सोलून देते आहे. आणि बऱ्याचशा मैत्रिणी कमेंट करता की शेरामुळे व्हिडिओ बघायला मजा येते, छान वाटतं, आमचाही टाईमपास होतो. तर खरंच खूप म्हणजे खूप क्यूट आहे आमचा शेरा, तुम्ही बघू शकता. खूप छान आहे आणि इतकी मस्ती करतो. ॲक्च्युली हा जो कॅटचा प्रकार आहे ना, तर ते अशा लेझी असतात नाही का, परंतु नाही, शेरा खूप म्हणजे खूप ॲक्टिव्ह आहे. त्याच्याशी जर असं खेळत राहिलं ना, तुम्ही बघाल किती मोठ्या मोठ्या उंच उंच उड्या घेतो. हे त्याला प्रतीकच्या फ्रेंडने आणलेलं खेळणं, ते पुढे त्याला फिश होता आर्टिफिशियल, तो फिश तर त्याने तोडून टाकला. पण ते एक घुंगरू आहे आणि त्या घुंगराचा छान आवाज होतो हलवल्यानंतर. तर बघा पकडण्यासाठी किती उंच उंच उड्या घेतो. आणि खरंच घरात एखादं लहान मूल आल्यासारखं फिलिंग होतं आणि आम्ही सगळे त्याच्याबरोबर छान टाईम एन्जॉय करतो. प्रशांतजी, प्रतीक, मी आणि इव्हन ते माझी बहीण आली आहे, तर आपण म्हणतो ना फॅमिलियर एकदम, तिच्याशी पण एकदम असं मिक्स होऊन गेलं. तिच्याबरोबर पण खेळतं, ते पुढे दिसेलच तुम्हाला. तर त्याची थोडीशी एक्सरसाइज व्हावी, तो थोडासा दमावा, म्हणजे तो व्यवस्थित खाईल, व्यवस्थित झोपेल. तर या दृष्टीनेच आम्ही त्याला असं खेळवत असतो, जसं आत्ता मी खेळवते. आणि खूप मजा येते त्याला उड्या मारताना. हे बघा, खूप एन्जॉय करतो तो देखील आणि आम्ही देखील. तुम्हाला सगळ्यांना आपला शेरा, एक ताईंचा कमेंट होता की आमचा नका म्हणू, तो आपला म्हणा. तर हो, आपला शेरा खूप क्यूट आहे, खूप ॲक्टिव्ह आहे आणि हेल्दीसुद्धा आहे, टचवूड. आणि आमच्या इथे आणला तेव्हा बराचसा छोटा होता. आता 15 दिवस झाले त्याला आपल्याकडे येऊन. तर 15 दिवसामध्ये त्याची जी ग्रोथ आहे ती छान आहे. आता त्याला लवकरच पुन्हा वॅक्सिनेशनला न्यायचं आहे डॉक्टरांकडे, वेटकडे न्यायचं आहे. नेल्स पण त्याचे वाढले, आता परत नेल्स लागायला लागले. आणि त्याला खूप आवडतं माझ्याशी पण मस्ती करायला, प्रतीकशी, सगळ्यांची. प्रशांतजींच्या पायांशी खूप खेळतो तो. ते खूप इरिटेट होऊन जातं, पण त्याला मजा वाटते, तो त्यांच्या पायांशी खूप खेळत असतो. सकाळी उठल्यानंतर चावा घेतो, त्याला चावायलाही खूप आवडतं. लागत नाही त्याचे छोटे छोटे दात, ते काय लागणारे, परंतु प्रशांतजी खूप असे इरिटेट होऊन जातात तो जेव्हा त्यांना असा चावा घेत असतो तेव्हा. बघा शेरू, आजी, मोठी आजी. आता मी आजी तर मग अक्का मोठी आजी. मोठ्या आजीच्या साडीला काहीतरी डिझाईन आहे ना, ते डिझाईन आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि माझे रेडी नाही झाले मी, पण आंघोळ वगैरे करून स्किन केअर वगैरे करून झालेलं आहे. आज आहे मंगळवार, तर चालली आहे माझी घरातली कामं. अक्काडी बरेचसं मला लसूण सोलून दिला, गवारच्या शेंगा वगैरे निवडून दिल्या. शेरा तिच्याबरोबर खूप टाईम एन्जॉय करतो, त्याला छान वाटतं. तर मग तो अक्काभोवती खेळत असतो. आणि आता मी देवपूजा करण्याचा विचार करत आहे. देवपूजा करते आणि मग बोलते तुमच्याशी. इथे मी 4-5 मस्तपैकी बाजरीच्या भाकरी केलेल्या आहे आणि इथे छान अशी मुगाची डाळ घालून शेपूची भाजी केली आहे. डिलेवरी आलेली आहे. करीना क्युरियस आहे बघायला, म्हणते मम्मा काय आणलंय. म्हटलं बघू का, म्हटलं बघ बाई. त्याला जरा समजून सांगा, सांगतो असं, हां असं सांगा, असं काहीतरी करा. नाही आम्ही हे सनस्क्रीन आहे मम्मीचं 50 SPF+ आलं. अजून एक सनस्क्रीन आहे नाही, 50 SPFचं. 2 सनस्क्रीन. घेऊन दे तुझं थोडं. आणि एक मॉइश्चरायझर आहे. अगं मी जे नेहमीच वापरते ना सनस्क्रीन, ते भेटलंच नाही मला. मम्मी हे 2 मागवले, बाय मिस्टेक मागवले असतील किंवा एक आज लाईक आपण फ्री रिव्ह्यू आहे. करू. रिव्ह्यू कसला सनस्क्रीनचा लावते का तू? तुला बघते ना, ते बघ ना काय फ्लेवर याचं आहे ते, कुठलं ते, Dragon fruit. ड्रॅगन फ्रूट. ते फ्रूटला बिलकुल टेस्ट नसते ना. मी नाही खाल्लं आहे कधी, तू खाल्लं आहे का? खूप क्यूट बॉटल आहे, एकदम चिंटुकली. लिक्विड आहे का? बाहेर हीट इतकं आहे त्याच्यामुळे पण ते हीट होतं. तू पण सनस्क्रीन वापरते ना अक्काबाई? बघा अक्काबाई का, त्यांनी ऑलरेडी सागरला सांगितलं ना. पण मी याला वॉइस कसं वाटतंय बघ. लगेच हे झालं, चांगलं आहे का? हो, अरे व्हाईट कास्ट नाही आहे सनस्क्रीन. चांगलं ना, इट्स व्हेरी ट्रॅव्हल फ्रेंडली ऑल्सो. तू बॅगमध्ये टाकून सिग्नर जाशील, मग तिकडं पण राहतो.
कुठं एकदा रेडी झाली की मी परत काही सप्लाय यू नाही. शूड अप्लाय सनस्क्रीन एव्हरी 2 to 3 hours. काही फायदा नसतो नाही. मी मागे शॉर्ट टाकला होता. खूप सगळ्या मैत्रिणी बोलल्या की ताई तू कुठले प्रोडक्ट वापरते, मॅडम तुम्ही कुठले प्रोडक्ट वापरले, कसे तुमच्या चेहऱ्यावरचे डाग गेले. तर हे बघा, मी बऱ्याचदा हे शेअर केलं आहे. डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर आहे आणि बऱ्याच दिवसापासून मी डॉट अँड कीचं सनस्क्रीन पण यूज करते आणि प्लस माझं जे विटॅमिन सी सिरम आहे ते डर्माकोचं आहे. तर हे माझं स्किन केअर रुटीन आहे. हे माझं हेअर केअर रुटीन आहे. रोजमेरी वॉटर मी माझ्या स्काल्पवर अप्लाय करते, त्याच्यामुळे माझे केस चांगले होत चालले थोडेफार तरी. पाय माझे बापरे, खूप खूप म्हणजे खूप दुःख आहे पंजे माझे. शेरूड पाहिलं ना, मस्ती करतो आणि झोपला का चांगला झोपतो तो. त्याला दिवसातले 18 तास झोपायला पाहिजे. छोटं बाळ आहे ना ते. माझे पाय पहिले जेव्हा मी खूप जाड होतो ना, असे एकदम जाड जाड दिसायचे. आता कसे बारीक होऊन गेले. चेप ती वंदना कविता दीदीने मला फोन केला होता, माहिती का तुला? फोन कविता म्हणजे तू झाली ना बघ, माझ्या पायांच्या हात तुझ्या केसांमध्ये का? मला नाही आवडत असं पागल. माझं फार लक्ष असतं कुणाचं असं. ती जेव्हा तू झाली तेव्हा तुला आपल्या घरी जी कामाला मुलगी होते ना, तुला मी सांगितलेलं आहे बऱ्याचदा तिच्याबद्दल. ओके. तिचं नाव कविता होतं. तिची एक बहीण होती, तिचं नाव वंदना होतं. वंदनाला पोलिओ होता. ती हातात चप्पल घालून चालायची, बसून चालायची, बसून. तरी ती आपल्या घरचं झाडू पोछाचं काम करायची. विचार कर. हातात म्हणजे पाय होते तिला, पण त्यांच्यामध्ये जीव नव्हता. हातांवरच चालायची ती, अशी बसून हातांवर चालायची. पण तरी आपलं एवढं मोठं अंतापूरचं बंगल्याचं ती झाडू पोछा करायची बिचारी. आणि मग त्या दिवशी छोटू काका सांबोडाला गेला होता वाटतं गहू काढायला. तर मग तिच्या आईला छोटू काका दिसला गिरणीमध्ये. मग तिच्या आईने सांगितलं घरी या चहा प्यायला. मग ते गेले घरी. तिने पहिलं माझा नंबर घेतला. मग छोटू काका तिला बोलला, मला माहीतच होतं म्हणे तू पहिले वहिनींचा नंबर विचारशील बा त्यांच्याबद्दल. मग तिने मला फोन केला होता. म्हणे मी कविता बोलते. म्हटलं कोण कविता? मग ती म्हणे तुझ्या जिंदगीमध्ये किती कविता आहे. म्हटलं खूप आहे. म्हणून तर मला कळेना ना, कारण एवढ्या 20 वर्षानंतर तिचा फोन आला. मग ती म्हणे मी बोलू राहिनी ग. मग मला कळून गेलं. म्हटलं अच्छा तू बोलते का. तर मी बोलवलं आहे तिला. मग नागलीचे पापड, तुला रस पापड आवडता ना. मग सांबोड्याला म्हटलं नागलीचे पापड कोणी विकतं का गं? म्हणे हा विकतं ना म्हणे. ती आयरणी बोलवते ती 31 ना म्हणे. गिरणीमा 600 रुपयाला 100 आणि घरगुती घेतले तर 700ला 100 म्हणे. मग म्हटलं चांगले कोणते असता? म्हणे घरगुती चांगले असतात. मग म्हटले घरगुती घे. मग म्हणे उडदाचे पण घ्यायचे का? म्हटलं कसे? मग म्हणे उडदाचे 300 रुपये किलो आहे, तुला 2 किलो 500 आणते, विकतच बा दुसरीकडून. म्हटलं हां. मग 2 किलो उडदाचे आणि 1 किलो 100 नागलीचे. तिला 1200 रुपये जीपे केले. आली आता, मला ना आमरस भेटला ना पापड. ह्या का अजून आंब्यांचं सीझन नाही ना आला. आंब्या आले. सुवर्णाचा आमरस बी केला गेला, पण आपण नाही ना आणले अजून. थांब मी पप्पांना सांगते येता आंबे आणा. मग पापड आहे घरात. पप्पांना रागवलं पण. कधी? ते बोलले तुम्ही आंबे आणेल. म्हटलं तुम्ही नुसतं बोलता. मग नाही उद्या आणील बोलला नाही, आणलेच नाही. कधी तुझ्या इथं आले तेव्हा का? बोलले होते त्यांच्या. अच्छा. मग काल आणायला पाहिजे होते ना. सिन्नरला रेडीमेड ड्रेस भेटतो पण आमरस मला बिलकुल नाही आवडला. हा, हिला आमरस आणि नागलीचा तळलेला पापड. मला एक रिअलाइज हा, झालंय. ही तसंच खाते. मला आमरस तोच आवडतो. हापूस आंब्याच नाही मग ते पण प्लस मी सिन्नरमध्ये नोटीस केलं ते पाणी टाकता. दुधावाला आवडतो तुला माहिती. आपण नाही टाकत नाही पाणी. तू कोणाकडे खाल्ला असेल सिन्नरला रस? कधी खाल्ला? किती वर्ष आधी? खूप वर्ष आधी ना. चेप ना मग पाय. बस ना किती चेप ना बाई. 2 मिनिटं झाले फक्त. माझे फिंगर्स दुखताय. सेपरेट शिजवलं मी त्याचं बिना मिर्च मसाल्याचं. खा ना बाळा. ओ नाही गलम नाही आहे, पाणी टाकलंय थोडंसं थंड करायला. खा खा. चिकनची कलेजी त्याला दिली पण त्याला आवडत नाही बहुतेक. एकच पीस दिला मी. चिकनचं पीस, राईस आणि माझी डिलिशियस
खूप डिलिशियस आणि एकदम एरोमॅटिक बिर्याणी आहे. मी वेट नाही करू शकत खायला, पण मी छास पिते आधी. मम्मा आणि ते माझ्यासाठी हे पण लिहिलं. आणि मम्मा माझ्यासाठी एकदम हेल्दी विथ ऑल नट्स अँड सीड्सचे लाडू बनवते. इथं मखाने, डेट्स, सगळे नट्स, सीड्स. जेलसी जेलसी. बाय 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 बाय. काय कमेंट तरी द्यायची तुझे? असे पोरं देव सगळ्यांना देव. किती पुण्य केलंय हो तुम्ही, असे मुलं तुम्हाला झाले. बाई किती गोड लेकरं ग. पुढच्या जन्मात माझा पोटी जन्म घ्या बरं का. तुझे पण चपून देतो ना. हम्म. वरून फक्त नीर मी दुखतोय त्यांचा नुसतं. शेरा एकदम शांत बसलाय मावशीकडे. प्रेम आहे तो. कसा बघतो बघ Perfect. बघ 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 किती गोड ग. शेरा तू आमच्या घरी येतो का? त्या आर्यनांच्यावर येतात त्याला उचलून उचलून हे करतील, घायाळ करून टाकतील त्याला ते. अहो, मावशी, मी सुट्ट्यांमध्ये तुमच्याकडे येणारी ना, तुमच्याकडे मांजरी म्हटलं. हो पण आम्हाला मांजरला उचलायचं नाही. हो मावशी प्लीज प्लीज. कोण? प्लीज प्लीज अन्याय नका करू माझ्या. नॉर्मल मी करीनासाठी लाडू बनवलेले आहेत. याच्यामध्ये आहे काजू, बदाम, त्यानंतर याच्यामध्ये आहे चिया सीड, फ्लॅक्स सीड, सेसेमे सीड, त्यानंतर पंपकिन सीड आणि सनफ्लावर सीड. 5 प्रकारचे सीड आहे. त्यानंतर मी सगळं घरी बनवलेल्या साजूक तुपामध्ये सगळं भाजून घेतलं. काजू, बदाम, गव्हाचं पीठ, सगळे सीड, त्यानंतर मखाने, त्यानंतर खजूर आणि थोडासा गूळ आणि इलायची पावडर, ते सगळे टाकून हेल्दी, टेस्टी, डिलिशियस असे मी करीनासाठी हे लड्डू बनवलेले आहे. ती कॉलेजला जाताना एक लड्डू जरी खाऊन गेली तर तिचं पोट भरलेलं राहील आणि तिच्या हेल्थसाठी सुद्धा खूप चांगले आहे आणि खायला देखील खूप टेस्टी लागतं. याच्या रेसिपी, या लाडूंची रेसिपी मी याआधी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे. तर आता आम्ही दोघी बहिणींनी मिळून हे लाडू बांधले. गप्पा मारता मारता आता मी डब्यात भरून देते, कारण सकाळी करीना 6लाच निघणार आहे. आणि आत्ता रात्रीचे 12:10 कमी आहे. माझा लुक तुम्ही बघू शकता आणि प्रचंड पाय दुखायला लागले. चिकन बिर्याणी आणि त्याच्यानंतर हे लाडू ते करण्यामध्ये बराच वेळ झाला की 12:10 कमी आहे. तर फायनली माझं किचन आवरलं गेलं आणि मी आता झोपायला चालली. बाय बाय, गुड नाईट, सी यू टुमॉरो, टेक केअर, लव यू ऑल. आणि करीना सकाळी 6ला जाणार आहे. मी झोपलेलीच राहील का तेव्हा? बाय नाही बोलणार. बाय बाय. तो पायाचं म्हणून निघतो मम्मा. अगं नाही गं, ते मस्त ते जे आहे ना मॉइश्चरायझर तेच निघतं. माझ्या पायांचा आकार किती बंडलीची. या व्ह्युअर्सला पण ना बाय वगैरे काही. आता सकाळी तर काही मी शूट घेणार नाही आहे. गाईस, तुम्हाला सगळ्यांना बाय बाय. मी परत दिसेल ब्लॉगमध्ये 1.5 महिन्यानंतर. शेरू कसा वाटला आमचा? माझा पण शेरू आहे तो. हा, आपला शेरू कसा वाटला? एकदम क्यूट आहे. मी त्याला थोड्या दिवसात पुणे घेऊन येईल. त्याला ओळख नाही लागत. पहिल्यांदा तो तुला किती लटकत होता, मावशीला पण किती लटकत होता. मावशीच्या साडीमध्ये जाऊन बसायचा. तो तर आज खेळला, पण खूप खेळला माझ्या बरोबर. थकवलं पण झोपवलं. आवडतं त्याला. माणसाळलेला आहे आपला शेरू, आपल्यासारखाच. क्युटी पाय आहे आपली ती. क्युटी पाय आहे माझी. ती चुगली मुगली भोचली झोपून गेली आता. झोपली आहे. ठीक आहे, चला. चुगुली मुगुली गुनुली माझी मुनुली, असं मला खूप लाड येतात त्याच्यावर. तर चला, करीना इथे तुम्हाला बाय बाय करते. Bye गुड नाईट. guys. बाय.